मुंबईतील भाजपच्या उमेदवारांच्या नावावर येत्या 2 ते 3 दिवसात शिक्कामोर्तब होणार आहे। या क्षणाची महत्त्वाची राजकीय बातमी भाजपातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे। विधानसभेच्या दृष्टीने भाजपात वेगवान हालचाली घडतायत। 30 तारखेला मुंबईमध्ये भाजपची महत्त्वाची बैठक होणार आहे। महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आणि अतिशय महत्त्वाची बातमी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर लवकरच मुंबईतील भाजपच्या उमेदवारांच्या नावांवर येत्या 2 ते 3 दिवसात शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मिळत आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। ओम, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते। मुंबईतील भाजपच्या उमेदवारांचे नाव आता 2 ते 3 दिवसात जाहीर होणार आहे, काय अधिक माहिती? अनुपमा, लोकसभेमध्ये ज्या काही चुका भाजपने केल्या होत्या त्या टाळण्याचा प्रयत्न या निमित्ताने होतोय। उमेदवारांची निवड किंवा उमेदवारांच्या नावाची घोषणा उशिरा झाली, त्याचा परिणाम काही जागांवरती पराभव झाला असं भाजपच्या अंतर्गत वर्तुळातली चर्चा होती। या पार्श्वभूमीवरती येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये मुंबईमध्ये भाजपच्या उमेदवारांच्या नावाबाबत पक्षांतर्गत पातळीवरती शिक्कामोर्तब होणारे नावं घोषित होतील की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही आहे। मात्र 2 ते 3 दिवसामध्ये मुंबईमध्ये भाजपच्या कोर कमिटीची बैठक होईल आणि या बैठकीमध्ये मुंबईतून विधानसभेच्या उमेदवारांच्या संदर्भामध्ये जागांवरती आणि नावांवरती शिक्कामोर्तब होणार आहे अशी माहिती झी मीडियाला मिळाली आहे। यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उमेदवारांच्या निवडीमध्ये, उमेदवारांच्या निश्चितीमध्ये, लोकसभा निवडणुकीमध्ये परफॉर्मन्स कशा प्रकारे झाला आहे हा देखील एक पॅरामीटर महत्त्वाचा मानला जाणार आहे। डेंजर झोनमधले आमदार जे आहेत, 5 आमदार भाजपचे मुंबईतले असे आहेत ज्यांच्या मतदारसंघामध्ये उमेदवारांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कमी पाठबळ मिळालं होतं, कमी मताधिक्य मिळालं होतं। काही ठिकाणी आमदार मताधिक्य देण्यामध्ये देखील अपयशी ठरले होते आणि त्यासोबतच विधानसभा निवडणुकींच्या सोबतच महापालिकेची निवडणूक जी काही 2 ते 3 वर्षापासून रखडलेली आहे, जी फेब्रुवारी किंवा मार्च 2025 मध्ये होणं अपेक्षित आहे, त्या दृष्टीनं सुद्धा उमेदवार निवडीमध्ये जो काही क्रायटेरिया आहे तो लावला जाणार आहे। त्यामुळे 2 ते 3 दिवसामध्ये जी मुंबईत कोर कमिटीची बैठक भाजपची होणार आहे, ज्याला देवेंद्र फडणवीस, अश्विनी वैष्णव, भूपेंद्र यादव, शिवप्रकाश हे महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील। त्या बैठकीमध्ये मुंबईतील भाजपच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी खात्रीलायक माहिती आपल्याला मिळाली। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होते, डेंजर झोनमधील आमदारांच्या नावावरती यामध्ये नेमकं काय होते, जर त्यांची तिकीटं कापली गेली तर त्याचे रिफ्लेक्सेस कसे येतील, त्याबद्दल भाजपची नेमकी रणनीती काय असणार आहे आणि एकंदर या सगळ्यामध्ये डॅमेज कंट्रोल कशा प्रकारे केलं जाईल या सगळ्या संदर्भात नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। विधानसभेच्या दृष्टीने भाजपात वेगवान हालचाली सुरू आहेत आणि 30 तारखेला मुंबईतील भाजपची महत्त्वाची यादी, विधानसभेच्या दृष्टीने उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे। 2 ते 3 नावं तरी कळतील अशी माहिती मिळते आहे।